नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नेहमीप्रमाणे आपण आज एक वेगळा विषय अभ्यासाला घेणार आहोत, चर्चेला घेणार आहोत. तो म्हणजे काय, तर आज तरुण मुलामुलींची लग्न हा प्रत्येक घरातला कळीचा मुद्दा आहे. प्रयत्न करूनही होत नाही, काही वेळेला प्रयत्न न करता देखील होतात पण योग्य मिळत नाही. काही वेळेला प्रयत्न चालू असतात पण प्रयत्न सगळे थकल्यानंतर पालक हतबल झाल्यानंतर मुलं सांगतात की मी ठरवलेलं आहे. त्यावेळी शॉकिंगच आहे सगळं हे. मग पत्रिका सांगते की विवाहाचा काल कोणता आहे हे प्रथम पहा. मग प्रत्येक पत्रिकेचा विवाहाचा काल ठरलेला असतो. म्हणजे आपण बघतो बघा, प्रत्येक वस्तू तयार केलेली असते, तिच्यावरती एक्सपायरी डेट असते. मग ती केव्हा संपणार, केव्हा खाण्यास योग्य नाही, किंवा किती कालावधीनंतर ही वापरण्यास योग्य नाही, तसा एक ठराविक काल, तसा प्रत्येक पत्रिकेत एक ठराविक विवाहाचा काल दिलेला असतो. थोडाफार पुढंमागं असलेला आहे, कारण आपली पत्रिका अचूक नसते हा सगळ्यात मोठा भाग आहे. त्यामुळं मग उत्तर अचूक मिळण्याची शक्यता थोडी कमी असते. त्या गोष्टी समजून घ्यायला हव्यात. मग विवाहाचा काल नेमका म्हणजे काय, तर मुलगा किंवा मुलगी उपवर झाली आणि आता ती विवाह योग्य झालेली आहे, तेव्हा आपण मुलगी असेल तर तिला वर शोधायला सुरुवात करतो. मग बऱ्याच वेळेला चुकीच्या वेळेला जर केला तर खूप काळ लागतो. म्हणजे मुलगी 22 वर्षाची आहे आणि प्रयत्न करतायत, खरं 29-30 संपलं तरी काय जमेना. प्रयत्न केले, फार सगळीकडे बघितलं अमकं, तर काळच नव्हता. तर तुम्ही का पाहिलं, म्हणजे काळ पाहायला हवा प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि दुसरं असं की बऱ्याच वेळा काल उलटून गेल्यानंतर काही लोक पत्रिका बघतात. काही लोकांचा पत्रिकेवर आमचा कशावरच विश्वास नाही, आम्ही काहीच बघत नाही, असा एक म्हणणारा वर्ग आहे मोठा. मग तुम्ही काहीच पाहत नाही तर मुलगा तरी किंवा मुलगी तरी पाहायची कशाला, जाऊन ठरवून या ना. ते नाही चालत, ते मात्र पाहायला पाहिजे. म्हणजे काहीच पाहत नाही हे वाक्य तुम्हीच खोटं आहे, तुम्ही ठरवताय. आमचं काय म्हणणं नाही आहे. मुलगा घर बघायला पाहिजे, नोकरी बघायला पाहिजे, पगार बघायला पाहिजे, पालक बघायला पाहिजेत, पाहुणे बघायला पाहिजेत. मग काय सांगताय काहीच बघत नाही म्हणून. म्हणजे आपण काय म्हणतो हे सुद्धा न कळणाऱ्या पालकांचा मोठा वर्ग माझ्यासमोर दिसतो. काय आहे ते पहा, प्रत्येक गोष्ट पहा. 10 रुपयाची मेथीची पेंडी घेताना सुद्धा तुम्ही चिकित्सा करून बरोबर आहे का, आत कुजली आहे का, एखादं पान कडू लागतं का बघून घेता. मग मुलामुलींच्या आयुष्याचा प्रश्न विचारात घेत असताना बघत नाही ही भाषा खोटारडेपणाची आहे. आपलं प्रत्यक्ष दाखवण्याचं आणि बघण्याचं स्किल वेगवेगळं असलं तरीसुद्धा आपण खोटं बोलत असतो आणि हे स्पष्ट समोरच्या माणसाला कळतं. हे खोटारडे पण लपवायचं असेल तर तसं म्हणू नका, काय असेल ते आम्ही बघणार. म्हणून आता बघूया आपण की विवाहाचा काल कसा ठरवायचा. जातक म्हणजे मुलगा किंवा मुलगी ज्याचं लग्न आहे तो, किंवा ज्याचं लग्न करायचं ठरवलेलं आहे तो, ह्या जातकाचा विवाह योग्यतेत असेल तर त्याचा काल कसा पाहावा हे आपण आज बघणार आहोत. बघा, मुलीची किंवा मुलाची कुंडली असेल तर ती प्रथम तपासा, योग्य आहे काय प्रथम तपासा. का, तर याचं कारण असं की आपण जेव्हा ती करून घेतलेली असते तेव्हा ज्यांनी करून दिली त्यांनी ती योग्य केलेली आहे काय. कारण सांगतो, माझ्याकडे इतक्या वर्षामध्ये ज्या कुंडल्या मी तपासल्या तेव्हा असं लक्षात आलं की त्या ज्यांनी कुंडली केली, आता प्रत्यक्षात यामध्ये पण खूप मोठा बोंब आहे असा शब्द वापरतो मी. ज्यांनी केली तो प्रत्यक्ष करत नसतो, तो कोणाकडनं तर करून आणत असतो. आणि ज्यांच्याकडनं करून घेतली त्याच्या चुका असल्या तर ह्याला काही कळत नाही, त्या आपल्या पदरात तशाच्या तशा येतात. म्हणजे बघा, जातकाचं लग्न हे वृषभ यायला पाहिजे, कारण जन्म आहे रात्री 8:30चा. तर त्यांनी चुकून तो सकाळी 8:30 घेतला तर ते धनु आलं. म्हणजे ज्या पत्रिकेतला मंगळ धनस्थानात यायचा तो अष्टमात आला. पत्रिका घेऊन पालक, तारीख तीच आहे, वेळ तीच दिलेली आहे त्यांनी त्यात, पण करणाऱ्या माणसानं लग्न चुकीचं घेतलं. तर ती जी पत्रिका आहे ती घेऊन ते पालक 7 वर्ष फिरतायत. पत्रिकेत मंगळा म्हणून पत्रिका नाकारली जात होती, कधी चेक केलीच नाही. आणि मग चेक केल्यावर कळलं की हा काय मोठा दोष आहे.
बरेचसे पालक कुणाकडनं तर करून घेतात, तपासत नाहीत, काही नाहीत. आणि केल्यानंतर बरेचसं पत्रिकेत घोळ एवढा मोठा होतो की काही पत्रिकांत बघितले तर तो 2 गुरु आहेत, काही पत्रिकांमध्ये 2 मंगळ आहेत, राहूच नाही आहे. एका पत्रिकेत तर बुधच नव्हता. मी म्हणलं काय बुध दिवशी रजेवर होता की काय? नाही ते काय मला काय कळत नाही. तुम्हाला कळत नाही हे मान्यच आहे, पण करणाऱ्या माणसानं चुका केल्या असतील तर त्या आपल्या पायावर दगड पडतात. म्हणून ती पत्रिका तपासायला हवी, बरोबर आहे काय. बऱ्याच वेळी उलटा पण घोळ होतो. म्हणजे काय, रात्रीची पत्रिका असेल म्हणजे काय बघा, रात्री 2:30 वाजताचा जन्म असेल आणि 16 तारखेचा जन्म आहे असं माना, तर 15 तारखेची रात्री 12 नंतर 16 तारीख लागली. मग पत्रिकेत तारीख किती पाहिजे? 16. पण बऱ्याचशा कॉम्प्युटर केलेल्या पत्रिकेमध्ये किंवा हाताने केलेल्या पत्रिकेमध्ये 15-16, 15 का नेमकं 16? आता हेच बघा, ज्योतिषाने ही चूक केली असेल, पालकांना कळली पाहिजे. रात्रीचा जन्म आहे, तुमच्या नगरपालिकेतून काढलेल्या बर्थ सर्टिफिकेटवर 15-16 असा आहे का? नाही. शाळेमध्ये जो दाखला दिला त्या दाखल्यावर 15-16 आहे का? नाही. एकच काहीतरी 15 किंवा 16 फिक्स. अगदी 12:01 जरी जन्म झाला 15 तारखेला रात्री, तर सुद्धा तारीख 16च येते बरोबर. मग असं का? मग ते बघणाऱ्याच्या चुका होतात. आणि मग उजाडता वार, पंचांगात काही चुका आहेत मला मान्य आहे, पण त्या आपण दुरुस्त करून घ्यायला हव्यात. पंचांगात एक मोठी चूक असते, ती म्हणजे कुठली? अजून उजाडलं नाही तोपर्यंत पुढचा वार किंवा पुढची तारीख धरू नये असं वाक्य आहे. मग आता मला सांगा, 15 तारखेला रात्री जन्म झाला असेल आणि 16 तारीख जी आहे ती रात्री 12 नंतर लागली, नगरपालिकेचं बर्थ सर्टिफिकेट 16 तारखेचं आहे, त्या मुलीच्या आईला शाळेतून किंवा मुलाच्या आईला दवाखान्यातून डिस्चार्ज देताना डिस्चार्ज कार्डवर तारीख 16 घातलेली आहे, रात्री 2:30 वाजता, 2:30 AM. पण ज्योतिषांच्याकडे सांगितलं वडिलांनी किंवा कोणी पाहुण्यानंतर तो काय करतो, मग अजून उजाडलेलं नाही त्यामुळं 15 आणि 2:30 म्हणजे 14ची रात्र उजाडता 15 अशी पत्रिका तयार केली जाते. रास बदलते, नक्षत्र बदलतं, चरण बदलतं, सगळा गोंधळ होतो आणि ती पत्रिका घेऊन माणसं कायमस्वरूपी फिरत राहतात. आणि सगळं झाल्यानंतर 5-10 वर्षांना कोणी चेक केल्यानंतर कळतं की अरेच्या हा मोठा गोंधळ असल्यामुळे तुमच्या आयुष्यातली वैवाहिक सुखाची काही वर्षे त्या पत्रिकेनं खाल्ली. म्हणून पहिल्यांदा पत्रिका चेक करा. एक. दुसरं असं, हे प्रश्न जसे गंभीर होत चालले तसे आपल्या चुकीमुळं त्यामध्ये वाढ होत चाललेली आहे, ही वस्तुस्थिती तपासा. त्यामुळं वाढत जाणारं वय आणि अपेक्षांचं ओझं हाच चिंतेचा विषय आहे. जसं होत नाही, जसं वय वाढत जाईल तशा वाढत्या वयाची मुलगी किंवा वाढत्या वयाचा मुलगा शोधायचा, हे पालकांच्या अडचणीच्या भागामध्ये वाढ करणारा घटक आहे. त्यामुळं मानसशास्त्रीय तत्व सांगतं मुलीचे वय किमान 18. बघा शासन काय सांगतं, 18च्या नंतर करा, 18च्या आत करू नका. आणि मुलाचं वय किमान 21 धरलेलं आहे. हे संतुलित आहे, पण 18ला केलं पाहिजे किंवा 18च्या आसपास केलं पाहिजे असं काही नाही. तुम्हाला यथायोग्य सुस्थावर शिक्षण काय असेल ते योग्य त्यांचं ते झाल्यानंतर आपण करतो. पण आज ह्या नावाखाली, करिअर या नावाखाली ही वय 30च्या पुढं चाललेली आहेत आणि नंतरचे एवढे प्रश्न गंभीर होत चाललेले आहेत. आणि तोपर्यंत तुम्ही त्या मोबाईलमुळं, त्यातल्या मिळणाऱ्या माहितीमुळं ह्या, आणि ते शरीर आणि मन हे वेगवेगळे घटक आहेत. मन म्हणतंय लग्न करू नकोस, पण शरीर म्हणतंय मला आत्ता लग्नाची गरज आहे. अशा वेळी माणसं कुठेतरी घसरतात आणि वाटोळं करून घेतात. यापेक्षा ते यथायोग्य काळी करून घेतलेलं बरं. बऱ्याच वेळी पालकांना विचारलंच जात नाही आणि आपलं स्वतः कारभार करतात आणि मग पालकांना मनोविकृतीकडे नेतात. हा सगळ्यात मोठा दोष आत्ता चाललेला आहे. आपण आता बघूया की ह्यांचं तत्व किंवा विवाह काल कसा ठरवावा. बऱ्याचशा ज्योतिषांच्या पुस्तकांमधून हा काळ किती असावा, कोणता असावा असं सांगितलेलं आहे, पण त्यात वय कुठं सांगितलेलं नाही आहे, कशातच नाही आहे. मग ह्यामध्ये ठरतं काय, तर फक्त बघा ज्योतिषशास्त्रामध्ये कुठल्या वयाला लग्न करावं असं सांगितलेलं नाही, धर्मशास्त्रामध्ये कुठल्या वयात लग्न करावं सांगितलेलं नाही, न्यायशास्त्रामध्ये कुठल्या वयात लग्न करावं असं सांगितलेलं नाही. किमान वय दिलेलं असतं, त्याच्या पुढे तुम्ही केव्हाही करू शकता. मग आता प्रश्न असा येतो की ज्योतिषशास्त्र मग सांगतो तुम्हाला की तुमचं लग्न करत असताना तुम्हाला काय गोष्टी बघाव्या लागतात, पण मानसशास्त्र सांगतं तुम्हाला की हे बघत असताना तुमचं मानसिक वय बघायला पाहिजे. मग हे मानसिक वय ही संकल्पना काळानुसार बदलत चाललेली आहे.
आज ज्योतिषशास्त्र किंवा धर्मशास्त्र तुम्हाला मदत करते, याचा अर्थ असा मदत घ्यावी आणि पुढे जावं. मग आता प्रश्न असा येतो की मनानं इतकं जिभेला सैल सोडलेलं आहे आज की शरीराचा ताबा लोकांना पेलवे नाही. शरीर मनावर राज्य करू लागलेलं आहे, त्यामुळे त्याला वाटेल तसं ते बेताल वागायला लागलेलं आहे. आणि मग परिणाम असा होतो की विवाहाचा काळ जो आहे तो आहे का नाही बघण्यापेक्षा पोर वाहत चाललं, पोरगी वाहत चालली, कसं तरी बघा आणि एकदा अडकवा, या स्वरूपाच्या पद्धतीमुळं मग लोक हैराण होऊ लागलेले आहेत. त्यामुळे योग्य ते विचार करूनच आपण पुढे जायला पाहिजे. मग आता ह्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र काय सांगतं, तर त्यातून पालक या कालाबद्दल जेव्हा विचारतात की लग्न योग आहे काय, तेव्हा ज्योतिषी काय बघतो आपण बघूया. हे काय बघायला पाहिजे तुम्ही सुद्धा हे बघू शकता. एक, जातकाची रास कोणती आहे, म्हणजे काय, त्या व्यक्तीची रास नेमकी कोणती आहे. त्या 12 राशीपैकी एक रास, आणि त्या राशीला आत्ता गुरुबल आहे काय, म्हणजे काय. आपण गुरुबल या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. 12 पैकी 3 राशींना गुरु हा अनिष्ट असतो, 4था, 8वा, 12वा. समजा गृहीत धरा की तो 4 नंबरच्या राशीला, 8 नंबरच्या राशीला आणि 12 नंबरच्या राशीला अनुकूल आहे, म्हणजे 4था, 8वा, 12वा आहे असं माना. म्हणजे कर्क राशीला तो 4था आहे, वृश्चिक राशीला 8वा आहे, हे पंचांगात आहे सगळं, आणि मीन राशीला 12वा आहे असं माना. तर त्यांना तो अनिष्ट आहे. याचा अर्थ 12 पैकी 3 राशी जर वेगळ्या काढल्या तर राहिलेल्या 9 राशींना उत्तम गुरुबल आहे. मग आता तुमची रास नेमकी त्यातली वृश्चिक असेल तर तुमच्या राशीला गुरुबल नाही, तुमची रास कर्क असेल तर नाही, तुमची रास मीन असेल तर नाही. गुरु बदलेपर्यंत तुम्हाला गुरुबल म्हणजे विवाह योग्य काळ नाही, बाकीच्यांना आहे. मग बऱ्याच वेळा तुम्हाला योग्य काळ असतो. समजा तुमची रास त्यातली धनु आहे आणि तुम्हाला योग्य काळ आहे, पण तुम्हाला आलेली पत्रिका जी आहे त्या पत्रिकेला, समजा तुमचा मुलगा असेल तर ती आलेली पत्रिका जी आहे त्या मुलीच्या पत्रिकेला जर गुरुबल नसेल तरी सुद्धा हा विवाह थोडासा लांबवला जाण्याची शक्यता असते. म्हणून विचार करायचा की आपल्या पत्रिकेमध्ये जातकाची रास कोणती आणि तिला गुरुबल आहे काय. दुसरा विचार करायचा तो म्हणजे कुठला, त्या पत्रिकेत कुठे मंगळ आहे काय. मंगळाबद्दल आज इतके प्रचंड गैरसमज आहेत. स्वतः घरी मोबाईलमध्ये पाहिल्यानंतर त्यात 1, 4, 7, 8, 12 यामध्ये मंगळ दिसला की मंगळ आहे. आता बऱ्याच लोकांना मंगळ स्पेशालिस्ट म्हणावे लागेल, काही त्यातली बुद्धी नाही पण स्वतःच सांगतात मंगळ आहे. म्हणजे काय, म्हणजे मंगळ आहे, म्हणजे काय आहे, कसा आहे, कशामुळे आहे, मला काहीही कळत नाही असा सांगणारा मोठा वर्ग बाजारामध्ये आहे. आता बऱ्याच वेळेला तर ते वधूवर सूचकवाले तेच स्वतः सांगतात. आणि मग अशामुळे होतं काय, काहीही कारण नाही. मुलगी शिकली कशी, दिसायला कशी आहे, तिच्यात चांगले गुण कुठले आहेत, ती आत्ता नोकरी करते का, तिचा पगार किती, फॅमिली कशी आहे, इकॉनॉमिकल बॅकग्राऊंड काय, हे सगळं काहीही न पाहता नुसतं मंगळ आहे म्हणलं की पत्रिका बाजूला ठेवली जाते. हा माणसावर अन्याय आहे. मग आपल्या पत्रिकेत तसा काय दोष आहे काय, असेल तर काय आहे, काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या पहिल्यांदा तपासायला हव्यात. नाहीतर पत्रिका फिरत राहते आणि 10-10 वर्षानंतर लोक म्हणतात आमची पत्रिका नाकारतात, स्थळच येत नाही, काय येत नाही, त्यांना कोणी सांगितलेलं नसतं. आणि आपल्याकडे सांगत नाहीत म्हणजे काय बघा, एखाद्या मुलाच्या पत्रिकेमध्ये मंगळ आहे आणि ती 7-8-10 मुलींच्या घरी गेली आणि त्यांनी पाहिली, त्यांना सांगितलं की मुलाला मंगळ आहे, तर स्थळ नाकारताना किंवा जमत नाही म्हणून सांगताना मुलीकडचे किंवा मुलाकडची बाजू दुसऱ्या पार्टीला आम्ही बघितलं, आमच्या गुरुजींनी सांगितलं की ह्याला मंगळ आहे म्हणून नको, असं स्पष्ट कधीही सांगत नाही. खोटं बोलतात, दुसरं काहीतरी कारण सांगतात आणि परिणामी असा होतो की आपण बघत राहतो, ते सांगतच नाही, काहीतरी दुसरं, उंची कमी आहे, पगार कमी आहे, शिक्षण वेगळंच आहे, आणि असलं काहीतरी खोटं कारण सांगायचं आणि मग ते नाकारायचं. प्रत्यक्षात खरं कारण सांगितल्यास त्या मुलाचे किंवा मुलीचे पालक अलर्ट होतील आणि विचार करतील. मला असं वाटतं की स्पष्ट बोलायला शिकलं पाहिजे आपण. नाकारायचं तर आहेच, मग स्पष्ट काय ते खरं कारण सांगावं, कारण आपणही पालकाच्याच भूमिकेत असतो. आपल्या मुलाच्याबद्दल जर असं कोणी केलं आणि आपल्या मुलाच्या आयुष्यातली 5-7 वर्ष गेली तर तुम्हाला किती यातना होतील हे विचार करा. म्हणून स्पष्ट बोलायला शिका, काही होत नाही. तिसरं, रास आणि लग्न यांच्यात षडाष्टक असतं. स्वतःच्याच पत्रिकेमध्ये रास आणि लग्न यांच्यात षडाष्टक असतं. म्हणजे काय बघा, रास वृषभ आहे तर लग्न धनु असतं, रास मेष आहे तर लग्न कन्या असतं, रास मिथुन आहे तर लग्न वृश्चिक असतं, रास कर्क आहे तर लग्न मीन असतं, आणि रास तूळ असेल, रास कर्क असेल तर लग्न कुंभ असेल, आणि रास तूळ असेल तर लग्न मीन असतं. याचा अर्थ असा की रास आणि लग्न यांच्यात षडाष्टक असताना आपलं
आतलं मन आणि बाहेरचं मन हे एकमेकाच्या विरोधात लढत असतात. म्हणून बऱ्याच वेळेला मला उलटा प्रसंग दिसतो की मुलगा शांत आहे, वडील आणि आई सगळीकडे धावाधाव करून लग्नासाठी पत्रिका जमवून कुठं कुठं नोंदण्या करून काही लोकांच्याकडे देऊन मध्यस्थांच्याकडे देऊन प्रयत्न करतात, आलेले बायोडाटा बघतात, सगळं करतात. ह्यात 2-3 वर्ष जातात तरी तो मुलगा शब्द बोलत नाही. आणि सगळं झाल्यानंतर शेवटी तो सांगतो, माझं एका मुलीबरोबर ठरलेलं आहे आणि मी तिच्याबरोबर करणार आहे. षडाष्टक आहे ना. मन वेगळं सांगताय आतलं आणि बाहेरचं. म्हणजे बाहेरचं मन म्हणतंय वडिलांना आईला पळू दे, जरा फिरू दे, सगळीकडे पैसे गोळा करू दे, वाटू दे, आणि नंतर मग मी सांगतो. हे षडाष्टक आहे. आतलं मन बाहेरच्या मनाला सांगत नाही की योग्य सल्ला दे पालकांना, नको म्हणून सांग. नाही, मुलीचं पण असंच आहे. कित्येक तरी पालक सगळीकडे जातात, पैसे देतात, फिरतात, पत्रिका आणतात, बघतात, सगळं करतात, मुलगी दाखवतात, आणि ही प्रत्येक स्थळाला नाकारत असते काहीतरी कारण सांगून. असलाच आहे, ह्याला मिशाच नाहीत, ह्याला दाढीच नाही, ह्याला चष्माच आहे, ह्याचा पगारच कमी आहे, ह्याचं अमकंच शिक्षण आहे. आणि सगळं झाल्यानंतर मग शेवटी सांगते की मी ठरवलं आहे माझं आणि मी तुम्हाला त्या मुलाला फोन करायला सांगते. अरे च्या, कुठल्या म्हणजे पापांमध्ये आपण धुवून आलो आहे का? आणि असं बघितल्यावर लक्षात येतं की मुलीच्या पत्रिकेमध्ये स्वतःची रास आणि लग्न यांच्यात षडाष्टक आहे. आतलं मन बाहेरच्या मनाला पत्ता लागू देत नाही आणि बाहेरचं मन आतल्या मनाला विचारत नाही. परिणामी हे आपण सगळ्यांना फसवतो, पहिल्यांदा स्वतःला फसवतो. त्यामुळे पत्रिकेत षडाष्टक आहे काय? दशा आणि गोचरीने दशा काय असते, त्यांची महादशा कुठली आहे, प्रत्येक पत्रिकेचं वैशिष्ट्य. म्हणजे आता रवीची समजा पत्रिका असेल, रवी सिंह राशीची पत्रिका आहे, तिचा स्वामी रवी, तर तिची पहिली महादशा जी आहे ती रवीची असेल, ती 6 वर्षाची असेल. त्यानंतर जर बघितलं तर पुढची कुठली महादशा आहे, ह्या महादशेप्रमाणे तिचा किंवा त्याचा लग्नाचा योग असताना साधारणपणे ती पत्रिका किंवा ती रास त्यांच्या महादशेमध्ये आहे काय. आणि महादशेमध्ये परत उपमहादशा असते आपल्याकडे, त्या उपमहादशेमध्ये आहे काय. असं असेल तर आपण ती महादशा संपेपर्यंत बघत राहतो, पण आपल्याला इच्छा होत नाही, आपली पत्रिका नाकारली जाते आणि महादशेमध्ये आपल्याला चांगली फळं मिळत नाहीत, म्हणून प्रॉब्लेम येतो. म्हणून गोचरीने महादशा कुठली आहे आणि महादशा कुठली आहे. महादशा ही जन्माची असते आणि गोचरीने आत्ता कुठली आहे. म्हणजे पत्रिकेत गुरु हा जन्मतः समजा मेष राशीमध्ये असेल पत्रिकेत, आणि पत्रिका गृहीत धरा की सिंह राशीची आहे. तर आत्ता नेमका गुरु कुठल्या राशीत आहे, व धनुराशीत आहे. तर मग आत्ता गोचरीने गुरु धनुराशीत आला असेल तर ह्या सिंह राशीला तो योग्य आहे काय, असं बघून मग आपण विवाह काल निश्चित करून ठरवून पुढे जायला हवं. तो जर चुकीचा असेल तरीसुद्धा आपण म्हणतो की ज्याला गुरुबल कमी असणं अशा पद्धतीने असेल तरीसुद्धा विवाहाला तो काल अडचणीचा ठरतो. त्यानंतर पंचम स्थान आणि सप्तम स्थानामध्ये काय आहे हे का बघायचं. पंचम स्थान काय आहे तर संतती किंवा शिक्षण, आणि सप्तम स्थान काय आहे वैवाहिक सौख्य. मग बऱ्याच वेळेला आपल्या पत्रिकेत जर काही दोष असतील तर आपली पत्रिका किंवा जन्मतारीख आणि वेळ नुसती बायोडेटा दिली तरीसुद्धा ज्या पार्टीकडे जाईल, तुमचा मुलगा असेल तर मुलीकडच्या लोकांच्याकडे, तुमची मुलगी असेल तर मुलाकडच्या लोकांच्याकडे, तर तेव्हा त्यांचा ज्योतिषी किंवा त्यांनी स्वतः पाहिलं तर त्यांच्या लक्षात येतं की अरेच्या यांच्या सप्तम स्थानामध्ये दोष आहे, शुक्र शत्रू घरात आहे किंवा नीचेच आहे, नाही वैवाहिक सौख्य मुलीला लागण्याची शक्यता नाही आहे. पंचम स्थानात असा गुरु नीचेचा असेल तर संततीला अडचणी येतील असं जर सांगितलं तरीसुद्धा आपली पत्रिका साभार नाकारली जाते. म्हणजे आपल्या पत्रिकेत काय दोष आहेत काय, थोडक्यात काय, चांगल्या मोठमोठ्या कंपनीमध्ये एक स्टॅटिस्टिकल युनिट असतं, तयार झालेली प्रत्येक वस्तू किंवा प्रॉडक्ट हे त्यातून ओके अँड टेस्टेड नावाचं लेबल लावून बाहेर जातं. फॉल्टी असेल तर जात नाही. तसं आपली पत्रिका चुकीची आहे काय, आपल्या पत्रिकेत काय दोष आहेत काय, आपण ह्या सगळ्या गोष्टी तपासूनच ते प्रॉडक्ट बाहेर काढलं तर आपल्याला मनस्ताप होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण आपल्याकडे ते संस्कार नाहीत आणि कोण सांगत नाही, त्यामुळं आपण ते आहे तसंच देत राहतो. आणि सगळ्या गावानं जेवण केल्यावर कोणतरी सांगतं की आमटीत मीठ कमी होतं. आता प्रत्येकाला मिठाचा पुडा जरी दिला तर लागलेला डाग जात नाही, म्हणून तपासणं गरजेचं आहे. त्यानंतर शांतिकर्म काय सांगतं, तिची नोंद केलेली आहे काय. शांतिकर्म म्हणजे काय, मुळात पत्रिकेमध्ये एखादी शांती असते, मग ती रास, नक्षत्र, चरण, योग, एखाद्या वेळी तिथी किंवा पत्रिकेमध्ये कुठले 2 ग्रह एकत्र आले त्यामुळं अशी एखादी शांती असते.
तर ते आपण करतो. पालक अतिशय अलर्ट आहेत. ते लहानपणीच पत्रिका बघून त्याचा काय दोष आहे का, आपल्या मुलाला त्रास होऊ नये, अतिशय चांगल्या मनानं श्रद्धेने ह्या शांत्या करतात. हजारो मी पाहिलेले आहेत, हजारो मी स्वतः केलेले आहेत. परंतु जेव्हा विवाहासाठी आपण ती पत्रिका किंवा बायोडेटा तयार करतो तेव्हा त्यात तिची नोंद करायला हवी. उदाहरणार्थ, अश्लेषा नक्षत्रावर जन्मलेला मुलगा किंवा मुलगी, तिची शांती लहानपणीच करतात किंवा जरा कळल्यानंतर समजल्यानंतर आपल्याला की आता करायला पाहिजे करतात. समजा केली तर त्या बायोडेटामध्ये खाली तिची नोंद असली पाहिजे की या दिवशी किंवा अमक्या अमकी शांती लहानपणी केलेली आहे. न केल्यास, नोंद न केल्यास काय दोष होतो सांगतो. नोंद न केल्यास काय दोष होतो. नोंद केली तर बरं, नोंद नाही केली की पत्रिका ज्या ज्योतिषाकडे जाते तो बघतो आणि सांगतो आता पंचांगामध्ये एक त्रुटी आहे. त्रुटी म्हणजे दोष आहे, त्याचा अर्थ तसा नाही पण लोक लावतात. पंचांगात असं लिहिलं आहे, अश्लेषा नक्षत्राची मुलगी सासूला मारते. आता मारते याचा अर्थ जिवे मारते शब्द आहे का, नाही. पण अश्लेषा नक्षत्राचा मुलगा किंवा मुलगीची पत्रिका आली बघायला आणि त्यांच्या गृहीत धरा की त्यांची मुलगी आहे तर मुलासाठी आलेली असते किंवा ह्यांचा मुलगा आहे त्या मुलीची आलेली असते, तर ज्योतिषी काय सांगतील, अश्लेषा नक्षत्राची मुलगी ना, हो, मग ते सासूला ती दणका देणार बघा. म्हणजे मुलाचा वडील आणि आई जर आलेले असतील तर कुठल्या नवऱ्याला असं वाटेल की मुलाला आपल्या बायको मिळावी पण आपली बायको मरावी, तिला दणका बसावा असं वाटेल काय. तो उचलून ती पत्रिका बाजूला काढतो आणि मग ते लग्न जमतच नाही. मग का, तर त्यात नोंद केलेली नाही आहे. त्यात नोंद करणं गरजेचं आहे पण सांगत नाही कोण आम्हाला. केली शांत्या 2 वेळा नव्हे 10 वेळा केल्या पण नोंद नसेल तर तिचा काय उपयोग होणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्यानंतर दिशा कोणती आणि त्याचा अज्ञान प्रचंड आहे. दिशा असं साधारण ज्योतिषशास्त्र असं म्हणतं, नवग्रहांची मांडणी केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की सूर्य हा पूर्वेकडे, मंगळ हा दक्षिणेकडे, मंगळ दक्षिणेकडे, बुध ईशान्येकडे, गुरु उत्तरेकडे, गुरु उत्तरेकडे, त्यानंतर शुक्र पूर्वेकडे, शनी पश्चिमेकडे, इकडं राहू इकडं केतू, या स्वरूपानं त्या ग्रहांची मांडणी असेल. तुमची रास कुठली आणि तिचा राशी स्वामी कुठला, तो कोणत्या ग्रहाला मांडलेला आहे, तो किंवा ती बाजू तुम्हाला अनुकूल असते, अनुकूल असते. यापेक्षा वेगळा काय विचार करायचा नाही. समजा गृहीत धरा की चंद्र हा कुठं मांडलेला असेल, चंद्र हा कुठं मांडलेला असेल तर शुक्राच्या बाजूला, म्हणजे आपण आग्नेय बाजूला म्हणतो, तो आग्नेय बाजूला मांडलेला आहे. तर समजा गृहीत धरा की त्या व्यक्तीची रास कुठली आहे, कर्क, तर तिचा राशीस्वामी चंद्र. मग चंद्र कुठल्या बाजूला असेल, आग्नेयाला. याचा अर्थ असा पूर्व, आग्नेय आणि दक्षिण या बाजू तुम्हाला फेवरेबल असतील. फेवरेबल म्हणजे तिकडचं मिळण्याची शक्यता आहे, त्या दिशेचंच मिळेल असं नाही. पण उद्या गृहीत धरा की उत्तरेकडचं स्थळ मिळालं आणि मग ते म्हणाले की आमचं मूळ गाव तिकडंच आहे, आम्ही इकडं नोकरीसाठी आलो, तर मग लक्षात येतं की ज्योतिष सांगतं ते बरोबर होतं. बऱ्याच वेळेला काय सांगतात ज्योतिषी, नाही दुसऱ्या बाजूचं बघायचंच नाही. मग दुसऱ्या बाजूचं बघायचं नाही असं जर सांगितलं कुणी तर लोक वेड्यासारखे इतर सगळे स्थळ कुठल्या बाजूला, हे आमच्या बाजूचं नको, मला कुठल्या बाजूचं आहे तर अमक्या बाजूचं नकोच, बघायचंच नाही आम्हाला, फक्त सांगितलं ह्याच बाजूचं बघायचं, असं कसं शक्य असेल. पण ते सांगितल्यामुळं आपल्याला या मनोवृत्तीनं जगायला होतं आणि मग अशी कित्येक तरी स्थळं आपण न सांगता जमत नाही म्हणून नाकारतो. हे सगळ्यात मोठं प्रचंड मोठं अज्ञान आज पालकांच्या मध्ये आहे. आणि मग त्या अज्ञानापोटी आपण चांगली स्थळं नाकारतो आणि मग लग्न करणार आहेत का नाही. आणि मग हा सगळा रोष हा मुलांचा पालकांवर जातो आणि पालकांचा ज्योतिषांवर जातो. आणि ज्योतिषी म्हणतात मग मला कशाला विचारलं, मग ते दुसऱ्याला विचारतो तो वेगळं सांगत असतो. मग नेमकं काय कुणाचं ऐकायचं, फार मोठी गोष्ट होती. त्यामुळं आपल्या ह्या प्रचंड अज्ञानामुळे आज विवाह पुढे जाऊ लागलेले आहेत. त्यानंतर आहे ठरवून की प्रेमविवाह. पालकांचा विचार असतो ठरवून की प्रेमविवाह. ठरवून तर आम्हाला धावपळ करावी लागणार आणि प्रेमविवाह असेल तर आमची धावपळ वाया जाणार. मग समजा सांगितलं तुम्ही की हा प्रेमविवाहच होणार आहे तर आमची धावपळ बंद करून आम्ही आपलं त्याच्या मागं CID सारखं लागतो, कुठं जातोय, काय करतोय, कुठं जाती, काय करती, काय कुणाला भेटती, काय करती, तो लग्न करतोय का नुसतं फिरवतोय, हे सगळं पालकांना तेच करायला पाहिजे. मग सगळं म्हणजे ह्या गोष्टी विचार करत असताना आपण जपून बोलावे हा शहाणपणाचा मार्ग असेल, नाही तर मग मनोविकृती तयार होते. एखाद्या मुलाचे प्रयत्न चालू आहेत पण ज्योतिषाने सांगितलं हा प्रेमविवाह करणार आहे, तर यानं का रोज कॉलेजच्या दारात जाऊन बसायचं,
काय करायचं ह्याच्या डोक्यात तेच, आणि मग सारखे तीच स्वप्न पडतात लोकांना. आणि मग कुठली मुलगी दिसली की ही प्रेम करेल का, असा विचार येतो आणि मग माणसाचं मन मनविकृत व्हायला लागतं. त्यामुळे ह्या गोष्टी मुलांना सांगू नयेत किंवा मुलांच्या समोर फारशा बोलू नयेत. शक्यता नाकारता येत नाही असं म्हणलं तरी चालते. 100% होणारच म्हणलात की तो मुलगा वेडा होणे शक्य नाही. त्यामुळं आपण त्या पद्धतीने काय सांगू नये. हा एक भाग. मग आता त्यातले आपण काय बघतो तर काळ बघत असताना ह्या तर गोष्टी बघायच्याच, पण पत्रिकेतला काही गोष्टी भाग जो आहे ना तो अजून पाहावा लागतो. तो पालकांना सहज कळण्यासारखा नाही. तो म्हणजे कुठला, गुरुचं शुक्रावरून भ्रमण होतंय काय, पत्रिकेत गुरु कुठं आहे आणि आत्ता शुक्र कुठं आहे त्याच्यावरून भ्रमण चालू आहे काय, ह्या गोष्टी बघाव्या लागतील. कारण गुरु आणि शुक्र हे दोन्ही विवाहाचे कारक ग्रह आहेत. दुसरं असं की सप्तमेशाचं स्थान कुठं आहे. सप्तम स्थान म्हणजे वैवाहिक सुखाचं स्थान. सप्तमेशाचं स्थान कुठं आहे म्हणजे सप्तम स्थान जे आहे त्या सप्तम स्थानचा राशीस्वामी हा जर 6, 8 आणि 12 या ठिकाणी असेल तर षष्ठम स्थानात असेल तर आपण म्हणतो की हा विवाह तुम्हाला काळ जो आहे तो ठरवून देणार नाही. सप्तम स्थानात सप्तमेश जो आहे तो षष्ठम स्थानामध्ये असेल तर काय होणार आहे, हा तुम्हाला लवकर लग्न जमू देणार नाही. तोच अष्टम स्थानात असेल तर विवाह जमवताना इतक्या अडचणी येतील, ठरलेला विवाह मोडत राहील, पुन्हा दुसरं बघत राहावं लागेल आपल्याला. आणि हाच व्ययस्थानात असेल तर तुम्हाला कारण नसताना इतकं फिरावं लागतं, इतकी स्थळं बघावी लागतात आणि सर्वात शेवटी 4 वर्षानंतर कळतं ते गल्लीतलं चांगलं पोरगं होतं आमच्या, आणि नंतर लक्षातच आलं नाही आमच्या, मग ते आम्ही ठरवलं बघा 4च घरं पलीकडे आहे बघा, फक्त आम्ही ह्या गल्लीला आणि ती त्याकडून त्यांचं तोंड त्या बाजूनं उघडते दाराचं आणि आमचं ह्या बाजूनं. मग इतकं जवळ होतं तर एवढं सगळे 4 जिल्हे फिरून आला आणि 4 घरं तुम्हाला कळली नाहीत. का कळली नाहीत तर सप्तमेचं स्थान कोठे आहे आम्हाला कळलं नाही. ते जर व्ययस्थानात असलं तुम्हाला तेवढा खर्च करायला लावणार आणि पुन्हा जागेला आणणार, म्हणजे गाडी सगळ्या गावावर फिरून येणार आणि परत रात्री डेपोत येणार, अशी अवस्था होते लोकांची. म्हणून सप्तमेचं स्थान बघावं लागतं. सप्तमेश महादशेत आहे काय, सप्तम स्थानचा स्वामी जर महादशेत असेल तर महादशेत बऱ्याच वेळेला विवाह जमतो असंही म्हणतात, परंतु तो जमला तर चांगला जमतो काय हा विचाराचा प्रश्न आहे. विवाहाचा कारक शुक्र आहे, तो कुठं आहे पत्रिकेमध्ये आणि तो उच्चीचा आहे का नीचेचा आहे हे 10 वेळा ठरवावं लागतं. उच्चीचा असेल तर उत्तम स्थळ कमीत कमी वेळेत, आणि नीचेचा असेल तर खूप वेळ लावतं आणि चुकीचं स्थळ मिळतं, हा दोष असतो. त्यामुळे शुक्र कुठे आहे हा बघणं गरजेचं. आणि गोचरीनं गुरु 4, 8, 12ला नाही ना, म्हणजे काय, तुमच्या पत्रिकेतला गुरु कुठं आहे हे महत्त्वाचं नाही आहे. तुमच्या राशीला येणारा गुरु गोचरीने आत्ता तो कुठे आहे आणि याच्यानुसार त्या गोष्टी ठरणार आहेत आपल्या. म्हणून तो गोचरीने 4, 8, 12 नाही ना, या गोष्टी आपण बघितल्या की आपल्या लक्षात येते की आपल्या पत्रिकेमध्ये आत्ता विवाह योग आहेत तर आपण प्रयत्न करायचे, नाहीत तर थोडं थांबायचं. म्हणजे काय, समजा आत्ता गुरुबल कमी आहे आणि गुरुबल जूनला येणार आहे आणि आत्ता डिसेंबर महिना असेल तर आपण म्हणतो की नाही बायोडाटा करा, पाहुण्यांच्याकडे देत राहा, बघत राहा, पण जूनपर्यंत जमणार नाही. म्हणजे जूनपर्यंत करू नका असं म्हणलेलं नाही आहे, प्रयत्न करत राहा आणि मग तुम्हाला जून नंतर होईल. नाहीतर मानसिकता एप्रिलमध्येच काय येते, 3 महिने झाले एवढे प्रयत्न करून 100 बायोडाटा वाटले, लागणार एवढा खर्च झाला, असा अकांड तांडव करणाऱ्या आया दिसतात मला. लग्न होत नाही, गावातल्या गल्लीतल्या पोरांची कशी झाली, अंक तमक, आणि आमचं का होत नाही, एवढं सगळं चांगलं असताना, असं म्हणू नका. जोपर्यंत गोचरीने गुरु चांगला नसेल तोपर्यंत होणार नाही. त्यामुळे ह्या गोष्टी विचारात घेऊन आपला काल बघून आपण पुढे गेलेलं अधिक योग्य. जुन्या सगळ्या इतिहासाच्या नोंदी काढा. युद्धाला जाताना सुद्धा लोक काळाचा विचार करत होते. काळाचा विचार न करणारा नेपोलियन, विचार न करता काळ स्थळ काळाचा अडकला आणि सगळा सर्वस्व संपला. म्हणून काळ बघणं गरजेचं आहे. काळ हा इतका क्रूर आहे, तुम्ही जर बघितला नाही तर तुमच्यावर अटॅक करतो. म्हणून काळ बघत चला आणि प्रयत्न करा. मुलामुलींचे विवाह लवकर व्हावेत म्हणून पालक प्रयत्न करतात, तसे ज्योतिषी सुद्धा प्रयत्न करतात. प्रयत्न करा, लवकर आपल्याला यश येऊ आणि आपल्याला घरचे लग्न जे आहेत ते लवकरात लवकर संपन्न होऊ. गरज लागलीच तर आम्हाला आपण विचारू शकता, आपण आमचं मार्गदर्शन घेऊ शकता. आम्ही आपल्या मार्गदर्शनासाठी तयार आहोत. आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 99-218-10-380ला आपण विचारू शकता. आपल्या घरचे विवाह लवकरात लवकर आनंदानं आणि छान हो ही सदिच्छा.